आजकाल या जगापासून मी थोडा अर्धा संन्यास घेतलेला आहे. त्याच्यामुळे कोणतीही बातमी वृत्तपत्र सध्या वाचत नाही, एक्सेप्ट यूट्यूब म्हणा किंवा बाकीची गाण्याची ॲप्स, त्यांच्याकडलं संगीत ऐकतो आणि फेसबुक पेजला काही पोस्ट येतात नजरेखाली घालतो. आत्ता तसं कालच्याच दिवशी एक घरात टी व्ही लावला होतो, दिव्याखाली अंधार आहे. त्यांना रिक्वेस्ट केली होती घरच्यांना, प्रायव्हेट चॅनल पाहू नका, तुमचं बी पी जास्त वाढेल, गव्हर्मेंट चॅनल बघा. अहो एवढंच कशाला, सकाळी संगीत, सरिता आणि त्रिवेणी हे विविध भारती का कोणतं तरी FM चॅनल आहे, म्हणजे 7 ते 8 तुम्हाला न्याहारी, तुमच्या मनाला चांगली न्याहारी त्याच्यातून मिळेल. सुंदर कार्यक्रम. रागाचं ज्ञान कोणाला आहे? मलाही नाही, पण त्या विदुषी काही त्याच्याबद्दल माहिती देतात आणि जे काही त्यांच्या चिजा ऐकून दाखवतात, नीट आठवत नाही, पण काही वेळ तर रागदारीवरती बेसवरती एक गाणं पण ऐकलं जात असावं. त्रिवेणीमध्ये एक विषय घेऊन, हे किती 7-8 मिनिटाचं असतं, विषय घेऊन तो मांडला जातो, टीका टिप्पणी केली जाते. हा विषय करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीवरतीच असतो. आणि या आकाशवाणीकडे जो खजाना आहे, अलिबाबाचा खजिना, अलिबाबाचा खजाना नाही, तो अलिबाबाची गुहा म्हटली जाते, पण ती जे काही गुप्तधन तिथे साठवलं होतं, डोंगरातली गुहा त्यांच्याकडे आहे. आणि सुदैवाची सध्या तरी बाब अशी आहे की त्यांचं हे आर्काइव्ह ठीक असावं. आतली बातमी काय माहीत नाही, पण दूरदर्शनचं असावं म्हणून सध्या चिमणराव आणि रामायण, महाभारत, फौजी. आता याच्यामध्ये थोडं विषयांतर करतो. 2018ला हॅपीनेस इंडेक्स वाढावा म्हणून मध्यम होईल आणि सिनियर सिटिझन्स करता अशा तर 12 ते 13 हिंदी सिरियल्स आणि एक उदाहरणादाखल रिजनल चॅनेल्सवरच्या इतरही चॅनल मी त्यांना तपासायला सांगितलं आहे. स्मृती इराणी आणि राजवर्धन राठोड. स्मृती इराणी कॅबिनेट मंत्री होता आयोगच्या, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर्स, आणि राजवर्धन राठोड हे राज्यमंत्री होते. फेब्रुवारी 2018ला त्यांना ती मेल पाठवली होती, पाठपुरावा केला. म्हटलं हे दूरदर्शनला कॉस्ट इफेक्टिव्ह पण राहील, कारण प्रोडक्शनचा काय खर्च येणार नाही. पण हा जो त्यावेळेला या सिरियल चालू होत्या, त्यावेळेला साधारण 30-40 च्या आसपास असलेला जो त्यावेळचा श्रोतृवर्ग होता, त्यांच्यासाठी हे टेलिकास्ट हे एक तिकडे मेन्शन करायचं होतं, मेलमध्ये राहून गेलं होतं की ॲटलिस्ट तुम्ही दुपारी दाखवा. हे मेन्शन केलं नाही त्या मेलमध्ये. ही त्यांना रिक्वेस्ट टाकली होती. फाईल नंबर 13 शासनाचं ही एक फार मोठी, सगळ्या खात्यामध्ये ही फाईल प्रसिद्ध आहे. म्हणजे काय, कचऱ्याची टोपली. काय झालं का माहीत नाही, तीच मेल पुन्हा जावडेकरांना 30 मार्चला पाठवून दिली, ट्विटरवरती पाठवून दिली.
कर्मधर्म संयोगाने त्या 13 सिरियलपैकी महाभारत आणि मराठी 3 सिरियल चिमणराव गुंड्याभाऊ, गोट्या आणि श्वेतांबरा याच्यापैकी चिमणराव गुंड्याभाऊ घेतली. निखळ विनोद आणि तुमच्या मनाला आणखी कोणत्या सॅक्रेटिकच्या मानसशास्त्र तज्ज्ञाचा ॲडवाईस किंवा गोळ्या नको आहेत. हे सगळं संगीताकडे तुम्ही जा. संगीतातला मी कोणीच नाही आहे, एक साधक म्हणून आहे, कानसेन म्हणूनच फक्त आहे. आणि म्हणून हे अर्जव करतो तुम्हाला, कारण फार वाईट सवय. आपण काय चांगलं खाल्लं, आवडलं तर इतरांना ते देतो नाही, तर त्यांना सांगतो, ॲड्रेस देतो, तुम्हाला कुठे खायला मिळेल, किंमत किती आहे आणि काय. तसं थोडा स्वार्थीपणा मी करतो. आता कमी म्हणून ते सगळं पाठवलं होतं, काय रिप्लाय आला नाही अजून. पण आता ह्या ॲटलिस्ट टी व्ही बघत नसल्यामुळे कोणत्या सिरियल्स डीडीला आणि हे चालू हे माहीत नाही. पण कोणतरी म्हणा रामायण चालू आहे, चिमणराव गुंड्याभाऊ चालू आहेत. म्हटलं आनंद झाला. हॅपीनेस क्वोशंट वाढवावा असं त्यावेळेला, कारण त्यावेळेला न्यूज होती की भूतानचा हॅपीनेस क्वोशंट हा सगळ्या जगामध्ये मोठा आहे. त्यावेळेला मी ती रिक्वेस्ट केली होती की ह्या जुन्या सिरियल तुम्ही रिटेलिकास्ट केला तर काही सिरियल्सवरती तुमचा TRP वाढेल. त्याने ही रिमाइंडरमध्ये आव्हान केलं की जे गव्हर्नमेंट फास्ट निर्णय घेते लोकांच्या सेवेकरता, तेच शासन कार्यरत शासन म्हणून एक त्यांना गणलं जातं. बापरे, 7 मिनिटं झाली. हे नमन फारच मोठं झालं. मुख्य मुद्द्यावरती येतो. एका राजकीय नेत्याने आणि काल अशी टिप्पणी केली की दारूची दुकानं ओपन करा. मी थोडा पॉज घेतलाय, जाणून बुजून घेतला, कारण त्या नेत्याची पण ती सवय आहे. पण आता हे रेकॉर्डिंग करतो त्याच्यामुळे नाकाला मला हात लावता येत नाही. असो, आता याच्या 2 बाजू आहेत. 2 बाजूपैकी 80% मार्क माझ्याकडून त्या राजकीय नेत्याला जातात. कारण दारू हे थोडं अल्पकाळाकरता, जोपर्यंत तिचा अंमल असतो ॲटलिस्ट तोपर्यंत ती तुमच्या मनाला शांती देते, तुम्हाला चिंता विवेचनापासून दूर देते, असं ऐकिवात आहे. माइंड वेल शब्द जपून वापरलेला आहे मी. पण त्याचं व्यसन वाईट आहे. त्याचाच खर्च मोठा असतो. कारण चतुर गव्हर्नमेंट हे सिगारेट, दारू यांच्यावरती जबरदस्त टॅक्स लावून लोकांची पिळवणूक करतात. ते व्यसन सुटावं म्हणून बेसिक प्रयत्नच केले जात नाही. कारण ते केले तर त्यांचं महसुलावरती फरक पडेल. तर त्यांनी हे अपील केलेलं आहे. 80% मला ते बरोबर वाटतं. कारण आत्ता ही परिस्थितीमध्ये म्हणजे एखाद्या मद्याची बाटली जर 300 रुपयाला त्या नॉर्मल परिस्थितीला अवेलेबल असेल तर सध्या ती 2000 रुपयाला ब्लॅक मार्केटमध्ये मिळते. ते घेण्यानंतर मला पुळका नाही आहे, ते पैसेवाले आहेत. पण जी आता ही नारंगी मोसंबी पण मिळते की नाही दुकानात माहीत नाही. पण ही देशी दारू त्यांना म्हणतात. गव्हर्नमेंटने त्यावेळेला ती चालू केली होती. त्यावेळेला त्यांचे उद्देशही असे होते की या महागातल्या दारूला जो सामान्यांचा किंवा हे मजूर लेबर अख्खा दिवस त्या उन्हातानामध्ये रगडतात आणि मग त्यांना ते थोडं औषध म्हणून लागतंच. मी इथे दारू पिण्याचा प्रसार करण्यासाठी उभा नाही आहे, हे ध्यानात ठेवा. हे
माझे विचार मी मांडतोय, प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय. इकडे कोणत्याही गटाला, कोणत्याही समूहाला, कोणत्याही कोणाच्या निर्णयाला आव्हान किंवा काय म्हणता येईल खोडणं हे तर अजिबात नाही. सो कमिंग बॅक, सामान्यांच्या करता त्यांना आता तुम्ही म्हणाल ते पैसे कुठून आणणार? हो, हा तर फार मोठा प्रश्न आहे. निर्मला सीताराम अर्थमंत्री यांच्या पॅकेजचं काय झालं असा प्रश्न मी आमच्या एका ग्रुपवरती टाकला होता. चांगला ग्रुप, विद्वान लोकांचा ग्रुप आहे. कोणाकडून तसं काय उत्तर आलं नाही, कारण काही प्रायोरिटीज सध्या वेगळ्या आहेत. काही पेशंट आहेत, काही ठिकाणी अन्नधान्य नाही, काही ठिकाणी जेवण पुरवलं जातं. याचं कोऑर्डिनेशन तिकडे फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्नावरती कोणी काय बोललं नाही. मी त्यांना रिक्वेस्ट केली, सगळे जण याच्यामध्ये पडू नका, एक आपण विंग किंवा एक छोटी सब कमिटी स्थापन करून याचा पाठपुरावा करूया. कारण हे पैसे सगळे डायरेक्ट बँक ट्रान्सफरने मिळणार आहेत. तर कमिंग बॅक, आता ह्या लोकांच्याकडे रिक्षावाला, न्हावी, तुमचा दुकानातला सेल्समन, 1 महिना होऊन गेला लॉकबंदीला, यांच्याकडे पैसे कुठून येणार दारू पिण्याला? ही काळजी शासनाला. अरे तुम्ही ट्रान्सफर करा. आणि मला तर पुढचं चित्र एवढं भयान होतं, हे मी एक्सप्रेस केलं त्या ग्रुपवरती, की कदाचित आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या फार थोड्या कमी येतात असं ऐकलं, पण पुढे ह्या लोकांच्या आत्महत्या आणि त्याचं प्रमाण वाढेल का? काही बँकांचे मेसेज आहेत, जरी तुम्हाला 3 महिने तुम्हाला RBIने जरी तुम्हाला तुमचे हप्ते पुढे ढकलण्याचं मान्य केलं असलं, तरी पण तुमचे मासिक हप्ते देण्याची सोय केली तर चांगलं. हे मी थोड्या मृदू शब्दात म्हटलंय. खरा मेसेज थोडा वेगळाच आहे, जाऊ दे. तर त्यांची परिस्थितीचं काय? अरे हे नाका कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत, न्हावी आहे, रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहे, ओला कुबेरवाले आहेत. किती नावं घेऊ? आता हे रोजगार हमीवाले आहेत म्हणा, किंवा हे रिटायर्ड लोकांना जे अर्थसहाय्य किंवा अपंग आणि यांना हे त्यांचं रेग्युलर चालू आहे गव्हर्नमेंटकडून. ती त्यांना, कारण त्यांचे ते अकाउंट्स डीबीटी मार्फत ते लोड होतंय. पण हा नवीन फार मोठा समूह आहे, त्यांची खाती लिंक करावी लागणार आहेत. हे करण्याकरता बाहेर कोण पडणार? शासनाची फळी आहे का? आणि NGOज बाहेर पडण्याचा रिस्क कोण घेणार? तरी पण अजून पडतायत. मी सांगतोय, माझ्या डोळ्याने मी पाहतोय. कारण मुळातच शासनाची जी रुग्ण सेवा आहे, त्यांच्या स्वतःच्या स्टाफला ते प्रॉपर इक्विपमेंट्स, PPE इक्विपमेंट्स म्हणून त्यांना म्हणतात, ती देत नाहीत ते. आणि त्यांनी त्यांच्या स्टाफला कोरोना बाधित होत आहेत. एक चांगला न्यूज आयटम मला मिळाला आहे. सिटीझन रिपोर्टर का काहीतरी अशा त्या नावाखाली आहे तो. बाबा हॉस्पिटलच्या नर्सेसनी संप केला होता, आम्हाला किट जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही टेस्ट करणार नाही. आणि फ्रँकली स्पीकिंग, एक जळजळीत वास्तव असं आहे की हे PPE किट यूज अँड थ्रो असतं, आणि इकडे हॉस्पिटल्समध्ये ते धुवून वापरायला सांगितलं जातं स्टाफला. हा त्यांच्या जीवाशी खेळ नाही आहे का? 2 आणखी पोस्ट मिळाला की बरोड्यातल्या एका संस्था म्हणा किंवा कंपनी म्हणा, त्यांनी रियुजेबल असं काहीतरी किट केलं. त्यांची किंमत बघा. बरोडा PPE एवढं तुम्ही गुगलला टाका, तुम्हाला मिळेल ते कदाचित. AIMS म्हणजे आपली ती दिल्ली स्थित काय म्हणतात हॉस्पिटल, त्यांनी काहीतरी ते स्टॉक कमी आहे ह्या PPEचा म्हणून ते रियूज करायचे काहीतरी निर्देश दिले. सकाळी सगळं वाचायला जमलं नाही, पण ते ताबडतोब वितरण कसं करतात ते पहिलं केलं. लेट द एक्सपर्ट लुक इन टू दॅट. त्यांच्यापर्यंत हे पोचणं जरुरी होतं.
सो कमिंग बॅक टू दारू. तर हे दारूचं असा सध्या ज्यांच्याकडे पैसे आहेत, मजबूत पैसे आहेत, त्यांना दारू सहज उपलब्ध आहे. आणि हे जर शास्त्राला माहीत नसेल, म्हणजे ती मांजर दूध पिऊन डोळे बंद करून दूध पिते, तर तिला वाटतं हे कोणालाच माहीत नाही. याच्यासारखी ही परिस्थिती आहे. खुलं करा, दारू खुली करा, वाट्यावरला त्याच्यावरती सबसिडी द्या, शासनाचा महसूल थोडा बुडू द्या. नाहीतरी त्या महसुलाचे काय वाट लावतात हे सर्वश्रुत आहे. आणि अजून कोणीही माईचा लाल समोर आलेला नाहीये. तो छाती टोकपणे सांगू शकेल की याच्यातली गलती 100% बंद केलेली आहे. हो, हे आपल्या देशाबद्दल म्हणतोय, राज्य नाही. मोठे मोठे क्लेम करून माझा कोणाशीही राग नाहीये, व्यक्ती म्हणून राग नाहीये, पदाबद्दल राग आहे, कारण तुमच्या कार्यपद्धतीवरती राग आहे. टीव्हीवरती घोषणा करून सगळं तर चालत नाही. त्यांच्या पोटातला आगडून त्याचं काय, वीट भट्टीवरचे कामगार त्यांचं काय, त्यांच्या मुलांचं काय. पण आनंदाची गोष्ट, एका NGOने त्यांची पण काळजी घेतली आहे. पण त्या NGO कुठे कुठे आणि किती किती पुऱ्या पडणार. शासन काय करतंय. साधा त्या दिवशी आता हे डेटॉल सॅव्हलॉन वसईत 1 महिन्यापासून मिळत नाही. मी ती माहिती गोळा केली होती, पण काही कारणामुळे त्याच्यावरती फॉलोअप राहिला आहे अजून. काल मग ते मनावरती घेतलं. जेवण बरंच लेट झालं. काही कारणास्तव ती बातमी एका मित्र डॉक्टर यांच्याकडे पण गेली. म्हणजे ती मला सांगावं लागलं. तेव्हा त्यांनी असं झाडलं, बायको तर झाडतच होती, पण त्यांनी असं झाडलं की काय बोलायची सोय नाही. काय बोलायची सोय ना. कमिंग बॅक, त्यांना मग त्यांचा डिस्ट्रीब्युटरचा, त्या केमिस्टकडून डिस्ट्रीब्युटरचा नंबर घेतला. डिस्ट्रीब्युटरला सांगितलं काय. आणि डेटॉलचं हेड ऑफिस रेकेट अँड ब्लेन्सर हे दिल्लीला आहे. सगळं करता करता कुठेतरी पाय घसरला आणि ते फोन 5:30 नंतर काहीतरी गेला. त्या सिक्युरिटीवाल्याने सांगितलं ऑफिस बंद असते शनिवार रविवारी 5 days वीक. आणि ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होम असल्यामुळे कोण ऑफिसर साधारण भेटणार नाही. रात्री 12:30ला त्या डिस्ट्रीब्युटरचा मेसेज आला. काहीतरी थोडा गोंधळाचा होता, कारण शेवटचं वाक्य तसं होतं बहुतेक की नंबर देईल, पण मला तरी वाटतं ते थोडं नॉट टाकायचा तो विसरला असावा. म्हणून मी ते एक मेसेज टाकलाय त्याला की प्लीज प्रोव्हाइड द नंबर. पण तो नॉट टाकायचा, म्हणजे तो सांगत होता की त्याचा नंबर देऊ शकत नाही, कारण प्रोडक्शनच मुळात कमी आहे डेटॉलचं आणि त्याचं डिस्ट्रीब्युटर. पण मी म्हणाला वसईसाठी 20 ट्रक द्या ना आम्हाला, का देऊ शकत नाही. मुंबईची काळजी घेणार तुम्ही. अरे या वसईला तुम्ही लोकांनी शासनाने वाळीत टाकलं. इकडे राज्यकर्ते काय करताय, तिकडे लाईटची सोय का 24/7 लाईट का मिळू शकत नाही, वसई का बुडते, याचा जबाब कोण देणार. हो, मी म्हणतोय एवढी वर्ष खुर्ची उभवत असलेल्या लोकांचं काय. पदव्या घेतल्यात मी म्हणतो, लोकांनी दिले तसं बसवलं जात. नाव घेण्याची वेळ आली तरी बिनतक्कत घ्यायला मी घाबरणार नाही, कारण जे सत्य आहे ते सत्य आहे. काळाला काळं म्हणण्याचं धाडस हे केलंच पाहिजे आणि हा आवाज तिथपर्यंत पोचला पाहिजे. सप्र कदाचित तुम्ही नसता, पण सप्र ते रंजलेले गांजलेले छानपैकी इकॉनॉमिक टर्म्स आहेत ती. हॅव्ज आणि हॅव्ज नॉट. आमच्या इकॉनॉमिक्सच्या मॅडम नलिनी पंडित, डहाणूकर कॉलेज, अरे काय त्यांनी ते आम्हाला इकॉनॉमिक्स शिकवलं. ते मार्क्स केन्स काय शिकवलं ते अजूनही कुठेही काहीही हल्लेलं नाही. आज कॉलेज सोडून 83 नंतर 27-37 किती वर्ष झाले. 83ला सोडल्यानंतर आता ते काउंट करत नाही मी, पण अजूनही ते पक्क झालेलं आहे. शाळेमध्ये NC राऊत सर, भिडे सर, करंदीकर सर, सापळे मॅडम, नारकर मॅडम,
भिडे सर, पुन्हा नाव घेतलं, कवडे मॅडम, म्हात्रे मॅडम, अरे किती जणांचे नाव. केवळ त्यांच्या अभ्यासावरती मी 10वीचा अभ्यास केला, कोणतीही प्रायव्हेट ट्युशन नाही लावली. पुन्हा माझे गुडवे येतात तिकडे, पुन्हा माघारी जातो, कन्क्ल्युजन करतो, दारू खुली करून त्याच्यावरती सबसिडी द्यावी. मग भले ती, आणि ही देशी दारू ताबडतोब उपलब्ध करून द्यावी. भले तुमचे ते डेटॉल आणि सॅव्हलॉन आणि सर्जरी आणि मास्क हे नंतर आले तर चालतील. लोक त्या दारूने हात धुतील आणि डिसइन्फेक्शन करतील. कारण हे सॅनिटायझर मध्ये 60% अल्कोहोल बेस पाहिजे. काय म्हणता, एक जोक आला की मला दारू मिळत नाही, मग आता ह्याच्यातून या सॅनिटायझरमधून 60% अल्कोहोल असतं, त्याच्यामधून ही अल्कोहोल एक्स्ट्रॅक्ट करण्याचं कसं करायचं हे मला आता बघावं लागेल. रजा घेतोय. दिलीप राऊत, उमेळा, वसई, जिल्हा पालघर, राज्य महाराष्ट्र, देश भारत आणि संचार हे विश्वाचे माझे घर ज्ञानेश्वरांप्रमाणे इथेच राहून सगळं डोळ्यासमोर बघतोय. आपणही बघा. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज, गाडगेबाबा तुमच्या साथीला आहेत. गाडगेबाबांसमोर उभे करा, हातात झाडू घ्यायला तो प्रतिमा तर समजा, पण हे साफसफाई, समाजातील वाईट विचारांची साफसफाई करूया. आणि हे जग आपल्याला पुढे न्यायचं आहे. सृष्टीने दणका दिलाय तुम्हाला, तुमचं जागा दाखवून दिलाय, घरामध्ये लॉक करून ठेवलं सृष्टीने, कारण तुम्ही तिचा ऱ्हास करता, तिचं संवर्धन करत नाहीत. तुमचं छोटे पण तुम्हाला दाखवून दिलंय. हा मुद्दा परत येतो या व्हिडिओमध्ये, पण तो नेहमी सांगायचा वाटतो. पर्यावरण रक्षण फार महत्त्वाचं आहे. काही ज्या शक्ती आहेत डोंगरच्या डोंगर खाली करतायत. केरळला काय झालं, ते काय एवढं ते अख्खं भूसंकलन, लँडस्लाईड झाल्या. त्यांच्यावरती रिपोर्ट आहे. लढलेले पर्यावरण लोक लढलेले आहेत. माधव गाडगीळ यांचा, गोडबोले का गाडगीळ यांचा रिपोर्ट हा कचऱ्याच्या पेटीमध्ये फेकला जातो, ही तुमची ध्यानात. आणि आरे करता पर्यावरणाच्या दृष्टीने ते फार मोठा चांगला डिसिजन होता की 2700 झाडांची कत्तल करून तिकडे तो आरे डेपो बांधला जाणार होता. क्षुल्लक कारणासाठी राजकारण केलं. मी कोणाची बाजू घेत नाही, माझे विचार मांडतो, पुन्हा एकदा सांगतोय. आणि तो प्रोजेक्ट सुद्धा हॉल्टवरती आहे. किती खर्च वाढतोय त्याचा. तो प्रोजेक्ट हॉल्टवरती लॉकडाऊनमुळे. मूर्खानो, तुमचं राजकारण बाळगत ठेवा आणि ह्या सगळ्या परमिशन्स घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर करता. हे सगळं थोडं पर्यावरणाचा ऱ्हास करताना तिकडे कमिटमेंट घेतली जाते की आम्ही रिप्लांटिंग करू किंवा आणखी झाडं लावू. न्यायालयाचे निर्देश आहेत. सध्या तरी न्यायालय जरा मोकळी आहेत असं वाटतं. धन्यवाद. पुन्हा एकदा क्लोज करतो. जरा जागे. आजकाल या जगापासून मी थोडा अर्धा संन्यास घेतलेला आहे. त्याच्यामुळे कोणतीही बातमी, वृत्तपत्र सध्या वाचत नाही. एक्सेप्ट यूट्यूब म्हणा किंवा बाकीची गाण्याची ॲप्स, त्यांच्याकडलं संगीत ऐकतो. आणि फेसबुक पेजला काही पोस्ट येतात, नजर खाली घालतो. आत्ता तसं कालच्याच दिवशी एक घरात टी व्ही लावला जातो, दिव्याखाली अंधार आहे. त्यांना रिक्वेस्ट केली होती घरच्यांनाच, प्रायव्हेट चॅनल पाहू नका, तुमचं BP जास्त वाढेल, गव्हर्नमेंट चॅनल बघा. अहो, एवढंच कशाला. सकाळी संगीत, सरिता आणि त्रिवेणी हे विविध भारती का कोणतं तरी FM चॅनल आहे. म्हणजे 7 पासून ते 8 पर्यंत तुम्हाला न्याहारी, तुमच्या मनाला चांगली